नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? आशा करतो स्वस्त असेल, मस्त असेल. मी वर्षा आयुर्वेद रेसिपीज या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. सो चला डायरेक्ट रेसिपीला सुरुवात करूया. एकदम मस्त टेस्टी रेसिपी आहे आणि लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत ही रेसिपी सगळ्यांनाच खायला आवडते आणि चटपटीत कोणाला खायला नाही आवडत, तेही पावसाळा सुरू असताना. आपल्याला पाणीपुरी वगैरे खावंसं वाटतं. असंच तिखट, स्पायसी, गोड पण मिक्स असलेला नाचोस बोल रेसिपी आज आपण बघणार आहोत. तर सगळ्यात अगोदर या ठिकाणी मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 2 नंबरला 1 चमचा ऑरिगॅनो टाकून घेतलेला आहे. काळी मिरी पावडर थोडी टाकून घेतलेली आहे. चवीनुसार सेंधा नमक टाकून घेतलेलं आहे आणि 2 मोठे चमचे जवसाचं पीठ या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे. तर याने टेक्स्चर वगैरे भारी येतं आणि टेस्ट एकदम भारी लागते. ते बनवायचं कसं? जवस सगळ्यांनाच माहीत आहे बऱ्यापैकी, आपल्याला किराणा दुकानामध्ये अवेलेबल भेटतं. सो त्या अगोदर मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचं. भाजल्यानंतर त्याची पावडर बनवायची. तुम्ही एअरटाईट डब्यामध्ये ठेवू शकता आणि ती यूज करायची आहे आपल्याला. फ्लॅक्स सीड्स असं सुद्धा म्हटलं जातं. तर पीठ मळून आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे. सेकंड स्टेप आहे आपली. आता पावसाळ्याचं वातावरण आहे, त्याच्यामुळं मकाची कणसं बाजारामध्ये अवेलेबल झालेले आहेत. सो ते 1 मकाचं कणीस मी सोलून उकडून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं नमक टाकून 10 मिनिटं आपल्याला लो फ्लेमवर उकडून घ्यायचं आहे. आणि तिसरी स्टेप, आपल्याला 1 बारीक कट केलेलं टोमॅटो, कोथिंबीर, काळी मिरी पावडर, नमक आणि थोडंसं लिंबाचा रस मिक्स करून हे सुद्धा स्टफिंग आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे. जे आपण पीठ मळलं होतं, सो त्याची अशी छान जेवढ्यापैकी चपाती लाटून घ्यायची. मोठ्या आकाराची ओव्हन असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल तर त्यासाठी ऑप्शन आहे. ओव्हन फ्री करून ठेवायचं आहे. अशा पद्धतीने आपली पातळ चपाती लाटून घ्यायची आहे. एकदम टेस्टी आणि हेल्दी रेसिपीज आहे. तुम्ही लहान मुलांना ही रेसिपी नक्की एकदा तरी ट्राय करून द्या किंवा बघा त्यांना कशी वाटते, काय वाटते. बाहेरचं पिझ्झा, बर्गर, पाणीपुरी खाण्यापेक्षा ही रेसिपी एकदम उत्तम आहे, हेल्दी आहे. ह्याच्यामध्ये आपण कोणतंही बाहेरचं जे पॅकिंग फूड असतात, मेयो म्हणा, टोमॅटो केचप म्हणा, हे असलं काहीही टाकलेलं नाही. त्याच्यामुळे एकदम हेल्दी आणि सात्विक रेसिपी आहे ही. सो तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. म्हणजे शंकरपाळे आकाराचे नाचोस कसे असतात त्रिकोण, ट्रायंगलप्रमाणे, सो तसेसुद्धा तुम्ही याचे काप करू शकता. सो मी शंकरपाळे करत ना, सो तशा पद्धतीने करून घेतलेले आहेत. आता ज्यांच्याकडे ओव्हन आहे त्यांनी बेकिंग ट्रे घ्यायचा, त्याच्यावर थोडंसं गव्हाचं पीठ टाकायचं आणि हे जे आपण काप केले आहेत, सो ते ठेवून आपल्याला 180 डिग्री सेल्सिअस 15 ते 20 मिनिट आपल्याला मस्तपैकी नाचोस तयार होतात आपले. सो ज्यांच्याकडे ओव्हन नाही त्यांनी काय करायचं, जो आपला लोखंडाचा बिडाचा तवा किंवा नॉर्मल तवा असेल, सो तो तवा घ्यायचा. हाय टू लो मिडियम फ्लेमवर प्रीहीट करून घ्यायचा. नंतर गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे. ही तर मेन प्रोसेस सुरू होते. आणि जे आपण नाचोस बनवले होते, सो ते आपल्याला तव्यावर टाकून घ्यायचे आहेत आणि सारखं त्याला पलटत राहायचं आहे, जेणेकरून ते भाजतील पण आणि एकदम त्याला क्रिस्पीपणा येतो. सो तर 5-7 मिनटं लागतात भाजायला, पण एकदम मस्त टेस्टी लागतात. सो दोन्ही तुम्हाला टिप्स सांगितले असतात. ओव्हन असेल तर ओव्हनने सुद्धा करू शकता, नसेल तर असे तुम्ही सुद्धा करू शकता. आता आपले नाचोस होत आहेत, तोपर्यंत मस्त असं मेव बनवून घेऊयात. तर 10-15 काजू मी 1-2 तास अगोदर पाण्यामध्ये भिजू घातले होते. सो त्याच्यामध्ये लिंबाचा अर्धा चमचा रस टाकून घ्यायचा आहे. थोडंसं सेंधा नमक टाकून घ्यायचं आहे. लाल शिमला मिरची असेल तर तुम्ही लाल शिमला मिरची या ठिकाणी थोडीशी टाकू शकता, 1 ते 2 काप. आणि मस्तपैकी थोडंसं पाणी टाकून आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. घरच्या घरी चटपटीत आपलं मार्केटपेक्षा जास्त चांगलं मेव घरीच बनवून तयार होतं. सो टेस्ट एकदम भारी लागते. सात्विक मेव आपलं बनवून या ठिकाणी तयार होतं आहे. याच्यामध्ये ना पाम ऑइल आहे, ना शुगर आहे, ना काहीच आहे. सो हे मेव तुम्ही तुमच्या मुलांना जर जास्त आवडत असेल खायला, सो तर हे मेव तुम्ही घरी नक्की एकदा तरी बनवून ट्राय करा आणि नंतर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका की कसं झालं होतं म्हणून. चला आता आपण सर्व करायला घेऊयात. मोठी परात किंवा मोठा बाउल घ्या. खाली गार्निशिंगसाठी या ठिकाणी मी पत्ताकोबी सर्व केलेला आहे. पूर्ण तुम्ही डिशमध्ये पत्ताकोबी सर्व करू शकता. मी साईडने थोडा थोडा केला आहे. नाचोस आपले एकदम क्रिस्पी झालेले आहेत. तर नाचोस मस्तपैकी आपल्याला असे नाचोस व्यवस्थित पसरून घेतले की आपण जे टोमॅटोचं बनवलं होतं स्टफिंग ते टाकून घ्यायचं आहे. जे आपण उकळलेले होते मकाचे दाणे ते सुद्धा व्यवस्थितपणे टाकून घ्यायचे आहेत.
आणि त्याच्यानंतर जे आपण मेव बनवलं होतं सो ते टाकून थांबा खाऊ नका. एक इन्ग्रेडियंट्स टाकायचं राहिलं आहे, तो म्हणजे चाट मसाला. तर आपण हा चाट मसाला घरच्या घरी बनवून घेऊया. फक्त 3 गोष्टीपासून आपला या ठिकाणी चाट मसाला बनवून तयार होतो. तर अर्धा चमचा जिरे टाकून घेतले आहे, 5 ते 6 काळे मिरे या ठिकाणी टाकून घेतलेले आहेत. मस्तपैकी आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. मिक्सरला वाटायचं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं शेंगदाणे टाकायचं आहे. घरच्या घरी सुपर टेस्टी चाट मसाला या ठिकाणी बनवून तयार झालेला आहे. कोणत्याही तुम्ही रेसिपीवर टाकून खा, एकदम भारी लागतो. चाट रेसिपीवर तुम्हाला बाहेरची चाट मसाल्याची खरंच गरज लागणार नाही. हा मसाला जर तुम्ही टाकला तर डायजेशनसाठी छान आहे, टेस्ट सुधारण्यासाठी छान आहे आणि फक्त आपल्या जिभेला टेस्ट लागते. त्याच्यामुळं टेस्टसाठी हा मसाला एकदम सुपर्ब आहे. हा मसाला तुम्ही एकदा तरी घरी नक्की ट्राय करून बघा. ढडांच झालेलं आहे या ठिकाणी आपला नाचो बोल तयार. आरोहीला तर खूप आवडला, ह्यांनासुद्धा आवडला आणि आम्ही बघता क्षणी हा नाचो बोल फिनिश करून टाकला. ह्यांना तर सुचतच नव्हतं की हे म्हणले खरंच हा नाचो बोल तो कसा बनवलास. एकतर हे म्हणले हे जे मी मेव बनवलं आहे सो ते काजूपासून बनवू शकत नाही. टेस्ट एकदम सुपर्ब होती. सो तुम्ही सुद्धा असं सरप्राईज तुम्ही तुमच्या मिस्टरांना करू शकता, मुलांना करू शकता. आय होप तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून एक सबस्क्राईबसुद्धा मला नवीन